ओळख आहे असे सोनेली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय प्रियांश शेठ मुंडे साहेबांना देऊया आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। वर्षातून 365 दिवस यामध्ये असतो एक खास दिवस आणि तो खास दिवस म्हणजे आमच्या प्रियांश शेठ मुंडे साहेबांचा वाढदिवस। त्यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा। दुसऱ्या मॅचच्या दिशेला आपण वळतो जिथे आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे संघ तो म्हणजेच कालभैरव अंताडे, दुसरीकडे पावशेपाडा ब संघ। जशी सामन्याला सुरुवात होईल तसं आपण या ऐकूया शेरेगावचा बुलंद आवाज आणि शहापूरची बुलंद तोफ, अर्थातच क्रिकेटचं भरघोस ज्ञान असणारं तंत्रशुद्ध समालोचक अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके तारमाले सर अर्थात जगदीशी तारमाले सर त्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं पहिलं सत्र। तसेच एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे मुरबाडचे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट देवगावचे रन मशीन अर्थातच कुणाल राव यांच्या माध्यमातून ओम साई क्रिकेट संघ मांजरली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। चला आपण मॅचच्या दिशेला वळूया। ओव्हर टू तारमाले सर। थँक्यू सो मच। प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकत होतात। विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं तो कुछ लोग रिकॉर्ड तोड़ जाते हैं। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पावशेपाडा आणि अंताडे दोन टीम दरम्यान हा दुसरा सामना आजच्या दिवसामधला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला मॅच पाहायला मिळते ती म्हणजेच पावशेपाडा बी टीम विपक्ष कालभैरव अंताडे आणि या मॅच साठी आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दीपक शेठ म्हारसे साहेबांच्या माध्यमातून पावशेपाडा ब संघाला शुभेच्छा आल्यात। ते ही मॅच एन्जॉय करतायत त्यांच्या वतीने देऊया आपण या संपूर्ण आयोजन समितीला आणि विशेष करून टीम पावशेपाडा ब संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। ओव्हर टू जगदीश सर। पुनश्च एकदा मॅचच्या दिशेला हुक केला बॉल डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने हा चौकार प्राप्त करत असताना पण पाहताय सामना पावशेपाडा बी विपक्ष कालभैरव अंताडे या दोन क्रिकेट टीमच्या दरम्यान उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि अद्भुत अशा खेळामध्ये क्रिकेटच्या या रोमांचकारी खेळामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। टेन क्रिकच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील कांबाकर चषक 2024 या भव्य दिव्य आकर्षक मनमोहक अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। वेगी शैली गोलंदाजी करत असताना छगन याची पहा सुरुवातीला रनअप घेत असताना थोडासा वेगवान मध्येच थोडासा वेग थांबतो, बॉल रिलीज करत असताना पुन्हा एकदा वेग पकडतो आणि प्रत्येक गोलंदाजाची रिलीज ऍक्शन प्रत्येक गोलंदाजाचा रनअप रनवे या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या चेंजेस पाहायला मिळत असतात। वेगवेगळी शैली प्रत्येक गोलंदाजाची प्रत्येक खेळाडूची असते आणि आपापल्या शैलीनं आपल्या टीमसाठी आपल्या गावाच्या संघासाठी सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करत असतो। पावशेपाडा बी आणि कालभैरव अंताडे या दोन टीमच्या दरम्यान हा विद्यमान सामना रंगत असताना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतो। तर इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, फलंदाज बाद होतोय, अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी 30 आतमध्ये पकडण्यात आला आणि पहिला धक्का इथे लागत असताना रोहिदासच्या स्वरूपामध्ये पहिलाच बॉल त्याने फेस करत असताना तो मात्र बाद झाला। पाहू शकाल अपरकटच्या माध्यमात मारायचा फटका होता परंतु इनफिल्डला कव्हर करता आला नाही। इनफिल्डच्या वरून हा फटका खेळायचा प्रयत्न होता, मिस झाला हा फटका आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। पहिला धक्का लागतोय 7 या आकड्यावर पावशेपाडा बी संघाला। फिर पावशेपाडा बी संघासाठी पारितोषिक या ठिकाणी लागले। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित बंटू जोशी साहेबांच्या माध्यमातून जर 3 बॉल 3 षटकार जर लगावले पावशेपाडा बी संघाच्या कोणत्याही बॅटरने तर 501 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। न्यू बॅटर इन ॲट पोझिशन 2 दीपेश आलाय मैदानाच्या आतमध्ये।
छगनला हे पहिलं यश मिळते एक वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहा शफल झाले ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर बॉडीला टर्न केला आणि त्यानंतर हा फटका सजवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि हा चौकार पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय दीपेशनं छगन याचं पहिल्याच बॉलवर चौकार आहे आत्मविश्वास झळकला पूर्णपणे या फटक्यामध्ये जर आपण हा फटका पाहिला रिप्लायच्या माध्यमातून तर थोडेसे जास्त शफल झाले बॉडीला टर्न केलं बॉलची लेंथ बघितली आणि त्यानंतर एक्झिक्यूट केला हा फटका खाली क्षेत्रामध्ये आणि पाहू शकाल हा चौकार त्या ठिकाणी प्राप्त करत असताना 11 धावसंख्येवर डबल डिजिट मध्ये जाऊन धावसंख्या पोहोचते पहिला एक विकेट गमावल्यानंतर पावशेपाडा बी संघ टॉस हरल्यावर प्रथम बॅटिंग करते ओहो यावेळी लाईन पाहावी लागेल अपील करतायत परंतु सातत्यानं असे अपील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप साऱ्या पाहायला मिळतात मर्यादित षटकांचे सामने असतात 4 ओव्हर 5 ओव्हर आणि अशा कमी षटकांच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी निर्माण करण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक बॉलवर कुठेतरी अंपायरचं मन विचलित करण्याचा प्रयत्न असतो आणि प्रेशर वाढवण्याचा खास करून प्रयत्न असतो तो बॅटरवर आणि तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला अयशस्वी प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडून षटकाची सांगता होते षटक क्रमांक 1 चा खेळ झाला समाप्त आणि 1 ओव्हर अखेरीस 11 धावसंख्येवर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो विकेट गमावली 1 आणि बॅटिंग करते मैदानाच्या मध्ये दीपेश आणि त्याच्या समवेत आहे बॅटर आपण पाहू शकाल विनय सेकंड ओव्हर मध्ये आला विवेक दुसरं सत्र दुसरा सामना आपण पाहताय कांबाकर चषक 2024 दिवस क्रमांक 3 आज खूप मोठ्या संख्येने उपस्थिती देखील आमच्या व्यासपीठावर मान्यवरांची पाहायला मिळते त्यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय संपूर्ण आयोजक टीमच्या माध्यमातून आणि नक्कीच आपण पाहिलं तर हे कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य व्यवस्थितरित्या निभावत असताना आमचे सर्व आयोजक टीम द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत कारण एखादी स्पर्धा भरवली गेली असताना सर्वच गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष देऊन संपूर्ण गोष्टींचं व्यवस्थितपणे देखरेख करून ती स्पर्धा पार पाडणं आवश्यक असतं आणि तेच काम या ठिकाणी केलं जात आहे संपूर्ण कांबाकर टीमच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय पहिलाच बॉल विवेकचा फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं सुरुवात चांगली केली आहे या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल डॉट आहे फार एंड करणं गोलंदाजीची सुरुवात होते फुल टॉस आहे ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग झाली आहे चांगली एकाच ऍक्शन मध्ये पहा चेंडू गॅदर केल्यानंतर अगदी क्विक थ्रो देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाला आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे तर या ठिकाणी आपण पाहुण्यांच्या सत्काराकडे वळतोय व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आणि त्यांचा यथोचित मानसन्मान करणं या ठिकाणी आपण पाहू शकाल कांबाकर टीमच्या माध्यमातून हा मानसन्मान केला जाईल सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रवीणजी भोईर यांचा आदरणीय जनार्दनजी कोर साहेबांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावर केला जाईल मी विनंती करतोय आदरणीय विकासजी निश्चिते दादा यांच्या शुभ हस्ते आपण जनार्दनजी कोर यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावर करतोय मायाची शाळ महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून ज्या वस्त्राला संबोधलं जातं ती शाळ देऊन या ठिकाणी आदरणीय जनार्दनजी कोर साहेबांचा त्याच्या समवेत प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जाईल आदरणीय जनार्दनजी कोर साहेबांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावर होतोय लाईव्हच्या माध्यमातून हे दाखवलं देखील जातंय प्रक्षेपित केलं जातंय त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आमचे दुसरे मान्यवर आदरणीय दौलतजी बडेकर साहेब यांचा देखील यथोचित मानसन्मान केला जाईल आणि पहा एक आकर्षक ट्रॉफी सन्मान चिन्ह संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं दैवत आणि पांडुरंग आणि विठ्ठल रुक्माईची फोटो असलेली ही फ्रेम देऊन त्याचा सन्मान त्यानंतर आदरणीय दौलतजी बडेकर यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल आदरणीय भाग्येश दादांना विनंती करतोय
आपल्या शुभ हस्ते आपण दौलतजी बडेकर साहेबांचा यथोचित मानसन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल, त्यासोबत प्रसन्नतेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि विठू रखुमाईचा फोटो असलेले एक आकर्षक ट्रॉफी, एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न कांबाकर टीमच्या माध्यमातून केला गेलाय. आणि पहा किती सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे, आणि जी ट्रॉफी आहे नक्कीच प्रत्येक मान्यवर आपल्या घरामध्ये सेट करून ठेवील आणि त्यानंतर कांबाकर टीमचं आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तर व्यासपीठावरचे आमचे समारंभ आटोपल्यानंतर पुनश्च एकदा आम्ही मैदानाच्या दिशेने वळतोय. स्कोर बोर्डवर 17 धावा, 1 विकेट गमावली आहे ती पावशीपाडा टीमने. अंताडे आणि पावशीपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सेकंड ओव्हर मध्ये विवेकचं आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक राहिलं, ज्याने धावा दिला फक्त आणि फक्त 6. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज. त्यानंतर आमचे आदरणीय मान्यवर ऋतिकजी गायकर यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल. विकासदादा शिरोसे यांच्या शुभ हस्ते ऋतिकदादा गायकर यांचा यथोचित, विठ्ठलदादा शिरोसे यांच्या शुभ हस्ते ऋतिकदादा गायकर यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावर केला जाईल. तर शुभागमन झालं आदरणीय पंकजदादा भोईर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दोन ओव्हरचा यशस्वी खेळ संपल्यानंतर 17 धावा, 1 विकेट गमावली आहे. उर्वरित 3 ओव्हरमध्ये आता मात्र फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतील. पण या 2 ओव्हरमध्ये जे पॉवर प्लेचं षटक होते जिथे ऍडव्हान्टेज असतो बॅटरकडे, परंतु सेकंड ओव्हरमध्ये विवेकचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने त्याने लेन आणि लाईन मध्ये मेंटेन ठेवली, त्यानंतर त्याने इकॉनॉमिक षटक टाकलं. आणि जिथे ज्या ओव्हरमध्ये बॅटरला ऍडव्हान्टेज असतं तिथे मात्र कुठेतरी धावसंख्येवर अंकुश लावण्यामध्ये त्याला यश मिळालं. षटक क्रमांक 3 हायवे एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय कालभैरव अंताडे टीमचा हा गोलंदाज अजय. अजयच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तर आदरणीय राजीव विषय यांच्या शुभ हस्ते अंताडे टीमला, राज विषय यांच्या माध्यमातून अंताडे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूयात. 30 षटकामध्ये हायवे एंड कडनं गोलंदाजी, दोन्ही एंड कडनं गोलंदाजी होते, त्यामुळे आपण पाहू शकाल प्रत्येक एंड नंतर बॅटरसाठी काहीतरी वेगळी संधी असते. शफल झाला हा पेटंट स्ट्रोक या खेळाडूचा. आल्या पहिल्याच बॉलवर दीपेशनं अशाच पद्धतीनं फटका खेळला होता आणि त्याच फटक्याची पुनरावृत्ती काय, हा फटका त्याने खेळल्याने स्वागत केलंय गोलंदाज अजयचं. समोरची जी वॅगनर कार आहे त्यांच्या मालकांना विनंती करतो ती कार त्या ठिकाणी आपण बाजूला करायची आहे. सूर्यकिरण आपल्या काचेवर परावर्तित होऊन त्या ठिकाणी थोडस डिस्टर्ब होतं खेळाडूंना. वॅगनर कार आहे, अपरकटच्या माध्यमातून संधी आहे, डीप मध्ये खेळाडू आहे, त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय, कोणत्याही प्रकारे चूक झाली नाहीये. चौकाराचं प्रत्युत्तर अगदी दुसऱ्याच बॉलवर देत असताना एक बॅटरला माघारी परतावं लागलंय. दीपेश बॅक टू द डग आउट. गावचे आदरणीय अभयजी सामरे यांच्या माध्यमातून कालभैरव अंताडे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दीपेश चांगली बॅटिंग करत होता, त्याने 2 चौकार अतिशय नेत्रदीपक दाखवले आणि त्यानंतर पहा थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, त्याला अपर कटच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न, एलिव्हेशन तितकं चांगलं प्राप्त झालं नाही आणि कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची चुकी झाली नाहीये. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला आणि हा दुसरा धक्का इथे लागत असताना टीम पावशीपाडा बी संघाला 21 धावसंख्येवर लागणारा दुसरा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय विकास पावशी आला. अजय पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला होता, परंतु दुसऱ्याच बॉलवर त्या चौकाराचं प्रत्युत्तर त्यानं दिलंय, विकेट त्याने केली आहे प्राप्त. हा दुसरा सामना आजच्या दिवसामधला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं वातावरण आहे,
गोवेलीचं हे क्रीडांगण यावेळी वेग होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, अनइवन बाउन्स होता, जितकी उंची अपेक्षित होती बॅटरला तितकी उंची या बॉलवर मिळू शकली नाही आणि पाहू शकाल रिप्लाय मध्ये अतिशय भन्नाट वेगानं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला उडवलाय, उंची जास्त आहे, अंतर नाहीये बॉलवर आणि मिड विकेटला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी झाली नाहीये आणि ते दुसरा झेल या ओव्हर मध्ये पकडण्यात आलाय आणि फलंदाज विकास आला पावरी माघारी, फलंदाज बाद. टप्प्याचा होता, ऑन साइडला टर्न केला, उंची जास्त घेतली होती बॉलनं. विवेक त्या दिशेने होता, एक चांगला झेल त्याने जज केला, त्यानंतर तो झेल पकडला आणि तिसरा फलंदाज इथे आपण पाहू शकाल पवेलियनच्या दिशेने जात असताना पावशीपाडा बी संघ थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. संघर्ष त्यांच्या धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अजयचं कौतुक करावं लागेल, पहिल्या बॉलवर चौकार होता परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर सलगचे 3 बॉल डॉट आणि 1 विकेट. हा बॉल लाईन पाहावी लागेल, डॉट बॉल आला, अजून एक डॉट बॉल. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल व्हाईट साठी प्रयत्न होता, खूप जास्त शफल झाले आणि यष्ट्यांच्या वरून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि हा डॉट चेंडू आलाय. सलगचे 4 बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळले गेले आहेत अजयच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल षटक राहिले आतापर्यंत. वेट केला, पोझिशन मध्ये आले, त्यानंतर टर्न केला बॉल ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून, परंतु कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, फेकी केली, दुसऱ्या प्रयत्न, डायरेक्ट हिट, रनआउटची संधी होती परंतु संधी देखील मिस झाली आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. इकॉनॉमिकल षटक ज्या ओव्हर मध्ये आल्या फक्त 6 धावा, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि एक चांगल्या षटकाची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि बॅटिंग करत असताना पावशीपाडा बी या संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड झाली 23, विकेटांनी आतापर्यंत गमावले 3. एकंदरीत आपण पाहिलं तर चांगली सुरुवात या मॅच मध्ये काल भैरव अंताडे टीमच्या माध्यमातून. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जात आहे आणि आपण तोपर्यंत डीजे ला संधी देऊयात एक सुमधुर संगीत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची. शॉर्ट ब्रेक आणि त्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी अशा दिवसामध्ये समालोचन या आमच्या कक्षामध्ये जे तिसरे समालोचन जोडले जातील आदरणीय प्रसन्नजी ठाकूर यांचं प्रथम चव्हाण यांचं शुभागमन झालं आणि त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 23 धावा स्कोर बोर्डवर, 3 विकेट आतापर्यंत गमावलेत पावशीपाडा बी संघानं. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि कुठेतरी संघर्षाची ही कडी तोडावी लागेल, इथून पुढे धावांचा ओघ वाढवावा लागेल, एक फायटिंग टोटल पर्यंत ही मॅच घेऊन जावी लागेल. बॅटिंग करत असताना पावशीपाडा बी संघाला मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल फेस केले प्रवेशने, 2 धावसंख्येवर तो खेळतोय. फुलटॉस होता, लोवर फुलटॉस टर्न केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, एकाच ऍक्शन मध्ये गॅदर करून पार्लर थ्रो देण्याचा प्रयत्न आणि आपण पाहू शकाल एकच धाव त्या ठिकाणी मिळते. चोवीस धावसंख्येवर हा तिसरा धक्का लागतोय आणि आपण पाहू शकाल
चौथं षटक प्रगतीपदावर आहे. प्रवेश 2 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केले, 2 धावसंख्येवर तो खेळतोय. 7 बॉल फेस केलेत विनयने, दुसऱ्या बाजूला 9 धावसंख्येवर तो खेळतोय. आयडियल क्रिकेट कंडिशन आपण पाहताय गोवेली क्रिकेटच्या या मैदानावर. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी आहे, परंतु पहा यशस्वीरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय खेळाडू आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात यश आलंय. एका बाजूने संघर्ष होतोय धावांसाठी आणि हा संघर्ष या 2 ओव्हर मध्ये कुठेतरी तोडावा लागेल. मोठे फटके गरजेचे आहेत, नितांत आवश्यकता आहे. या ठिकाणी पावशीपाडा बी संघाला एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये जरूर त्यांना उभारावे लागेल. तिसरा बॉल आहे, निर्धावच्या स्वरूपात विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अंदाधुंद बॅट फिरवली होती, बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि हा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. विवेकच्या माध्यमातून संमिश्र गतीचा प्रयत्न करण्यात आला या बॉलवर आणि हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल षटक राहिलं आतापर्यंत. फुलटॉस होता, समोरच्या दिशेला ऑन ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला खेळाडू, व्हॉट अ फिल्डिंग, काय कमिटमेंट होती. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला होते, फार दूरवरचं अंतर कापत बॉलवर आले आणि बॉलची गती होती, त्या गतीला बीट केला आणि बॉलला अगदी चांगल्या पद्धतीने कलेक्ट करून फेकी केली. सुधीर होता त्या ठिकाणी. कमिटमेंट पहा काय चांगली होती, एफर्ट खूप चांगले होते आणि पाहू शकाल एकच धाव आली या बॉलवर. 2 धावा आल्या, 2 महत्वपूर्ण धावा आपल्या टीम साठी वाचवण्यामध्ये यश आलंय. खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. यावेळी मात्र मिसफिल्ड झाली आहे त्याच खेळाडूच्या माध्यमातून. बॅकअप चांगला आला आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट करण्यात यश आलंय. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4थं समाप्त झालंय. धावसंख्येवर स्कोर बोर्डवर धावा आपण पाहिल्या तर धावा आतापर्यंत आल्या 30. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. विवेकचं एक चांगला षटक आपण पाहिलं. शेवटचा बॉल आणि तो देखील निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची यशस्वी सांगता या ठिकाणी होत असताना 30 या धावसंख्येवर 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. पावशीपाडा बी टीमनं कुठेतरी संघर्ष करतोय हा संघ. एका बाजूला कालभैरव अंताडे टीमच्या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत 4 ओव्हर मध्ये गोलंदाजी झाली आहे, बांधून ठेवण्यात यश आलंय आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 30 या धावसंख्येवर 3 विकेट. शेवटचं षटक बाकी असेल आणि यानंतर टॉस साठी मी विनंती करतोय जीवदानी मानिवली, केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली आणि वाहोली बी या 2 टीमच्या कॅप्टन्सना आपण कांबाकर चषक टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या ओव्हर मध्ये 20 धावा येणं फार गरजेचं आहे. त्यावेळी एक सन्मानजनक टोटल जरूर उभारली जाईल पावशीपाडा बी संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आहे, ओव्हर पिच होता समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला खेळाडू उभे होते परंतु फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहत राहतील. त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून गेलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर विनयच्या बॅट मधनं संघर्षमय षटकार. आवश्यकता होती ज्या फटक्यांची नितांत पहिल्याच बॉलवर आलाय. कॉन्फिडन्स भरपूर देऊन गेला हा फटका विनयला आणि उर्वरित 5 बॉलवर जर अशाच प्रकारे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक जरूर होईल. पावशीपाडा बी संघाचं ऑनसाइडला टर्न केलाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलाय विनय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव या ठिकाणी होईल कंप्लीट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तर आदरणीय संजू दादा, किरण दादा, समीर सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. व्यासपीठावर एक सन्मान आपण घेणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अरुणजी तुर्भेकर यांचा यथोचित मानस सन्मान आदरणीय सागरजी बनकरी यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. सागरजी बनकरी यांच्या माध्यमातून तुर्भेकर साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. पहिल्या 2 बॉलवर 9 धावा. मी कुठेतरी उल्लेख केला होता सुरुवातीला की हे षटक जर 20 धावांचं आलं तर एक चांगली टोटल उभारली जाईल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फुल लेनचा होता, थांबवले अक्षरशः. आदरणीय संतोष ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान यांचा नक्कीच येत आहेत आणि त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. कांबाकर चषक 2024 मध्ये अगदी चांगली एंट्री त्यांची होते या मैदानावर आणि त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर आपलं कांबाकर चषक आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल आहे. इथे लाईन आपण पाहावी लागेल. सुरेखरित्या हाताळली. विकास शेवटचं षटक आतापर्यंत धावसंख्या स्कोर बोर्डवर 40. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एक मोठा हिट येणं अत्यंत आवश्यक असेल पावशीपाडा बी संघाच्या या इनिंग मध्ये. एक फायटिंग टोटल कडे जर वाटचाल करायची असेल तर हॅलो साइडला चेक. तर आपण व्यासपीठावरती पाहू शकतो बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव कुमारी अद्विका ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. लकी प्रिन्सेस ऑफ कांबा म्हणून जिची ओळख आहे अशी कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. तिचं करूया आपण सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय संतोषदत्त ठाकरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक, समाजसेवक, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून संतोष शेठ ठाकरे साहेबांची ओळख आहे. कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून संतोषदादा ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं सहर्ष असं स्वागत. तसेच कल्पेशजी जाधव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू यू जगदीश सर. शेवटचा बॉल आणि त्या बॉलवर आलाय चौकार. पॅचची कट असं पंच दर्शवतायत आणि पहिल्या सत्राचे खेळ इथे होते समाप्त. धावसंख्येवर स्कोर बोर्ड आपण पाहिला तर धावा झाल्या एकंदरीत 44 आणि 45 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय 5 षटकामध्ये. ते काल भैरव अंताडे या संघासमोर बॅटिंग करत असताना पावशीपाडा बी या संघानं एकंदरीत आपण पाहिलं तर आतापर्यंत 18 चौकार या संपूर्ण दिवसामध्ये 2 मॅचेस मध्ये 7 षटकार आपण पाहिले. धावांची बरसात होते. हॅलो 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 याच दरम्यान आदरणीय शैलेशजी गायकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. के एस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाचे कर्णधार आहेत. दादा आपलं सहर्ष असं स्वागत आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम पावसेपाडा संघाने बनवले 45. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो बैलगाडा शर्यतील मधील फार मोठं नाव, बैलगाडा संघटनेमधील फार मोठं नाव कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे हिची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे संतोषदादा ठाकरे साहेब जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या मांडीवरती बसलेली रकी प्रिन्सेस ऑफ कांबा अर्थातच कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे हिला आपण पाहू शकतो. अगदी म्हटलं जातं ना की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, अगदी त्याप्रमाणे छोटी मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपला दिवस जरी खराब असला तरी देखील चांगला होतो. असे हे चिमुकली आपल्याला पाहायला मिळते. लकी प्रिन्सेस ऑफ कांबा कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे हिची उपस्थिती पाहायला मिळते. करूया तिचं सहर्ष स्वागत. आणि उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आमचे
मोठे बंधुराज अर्थातच आमचे दादा आदरणीय संतोष दादा ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं सहर्ष असं स्वागत. तसेच कल्पेशी जाधव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कल्पेशी जाधव साहेबांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सांगू तर कशा पद्धतीने या दुसऱ्या सत्रामध्ये या 45 धावा चेस केल्या जातील की दुसऱ्या बाजूला पावशेपाडा बी संघ ज्यांनी फलंदाजीमध्ये जरूर संघर्ष केला परंतु गोलंदाजीमध्ये या धावा डिफेंड करण्यामध्ये त्यांना यश येईल का, साऱ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला मिळतील. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. कांबाकर चषक 2024 थरार आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन जातोय. कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात प्रथम चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. तर आपण मुख्य व्यासपीठावरती टॉस कपाऊस कक्षामध्ये टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला येणार आहे. एकीकडे संघ KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली तर दुसरीकडे संघ वाहोली ब. विनंती असेल आमचे दाजी अर्थातच उद्योजक आणि समाजसेवक, एक जबरदस्त पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व अर्थातच कल्पेशी जाधव साहेबांच्या शुभ असे आपण करणार आहोत टॉस. विनंती असेल संतोष दादा आपण देखील उपस्थित दाखवायची आहे टॉस कपाऊस कक्षामध्ये. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे हिची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. रकी प्रिन्सेस आहे खंबा गावची आणि नक्कीच या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. सामना 5 ओव्हरचा असेल याची नोंद करून घ्यायची. कॉल असेल वाहुली बस संघाचा कॉल असेल. 5 ओव्हरची मॅच, कॉइनला फ्लिप केलं जाईल. टेल असा कॉल आणि पडलाय टेल. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. मराठी का हिंदीमध्ये बोलू? मराठी, आपली भाषा आपला अभिमान. तर नक्कीच टॉस कपाऊस कक्षामधून टॉस उडला गेला. जसा टॉस जिंकलाय तुम्ही टीम वाहुली ब. आपला डिसिजन कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण आहे आपला डिसिजन. फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. समोर KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली सारखा एक मोठा बलाढ्य संघ खेळतोय. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न जो केला जाईल? 5 ओव्हरचा मॅच आहे. मी जास्तीत जास्त 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करी आणि माझ्याकडे गोलंदाज पण चांगले आहेत आणि त्यांच्यावर मी काम पण केलेलं आहे चांगल्या पद्धतीने. नाही म्हणजे विचार करून आले की पहिल्या नंबरची ट्रॉफी वाहुली गावामध्ये न्यायची आहे. नक्की 100% देणार आणि मुलांनी पण चांगलं काम केलेलं आणि त्यांच्याशी मी अपेक्षा पण करतो तशी. नक्कीच जर पाहायला गेलं तर कल्याण ग्रामीण मध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ही स्पर्धा वेगळी आहे. पहिल्यांदाच कांबाकरांच्या माध्यमातून दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या ब्युटिफुल ट्रॉफीजनी. तर या ट्रॉफीज बद्दल आणि या आयोजनाबद्दल आम्हाला दोन शब्द नक्कीच ऐकायचे आहेत. खरंच कांबाकरचा खूप चांगला पण आहे, आयोजन पण चांगलं आहे, नियोजन पण चांगलं आहे आणि बियॉन्ड टाइम प्रत्येक गोष्टी आपल्या वेळेवर होत आहेत आणि खूप चांगला वाटतं. आणि 5 ओव्हरचा मॅच आहे. सर्वांना पण संधी भेटते गेमवर जास्त खेळायचं. मॅच साठी शुभेच्छा असतील. आपण KS जीवदानी स्पोर्ट्स मानवली संघाच्या कॅप्टनला एकच गोष्ट विचारू दादा, ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत या ट्रॉफीज बद्दल, आयोजनाबद्दल, व्यवस्थापन समितीच्या बद्दल आणि कांबाकर चषकाबद्दल आम्हाला तुमच्या माध्यमातून मनोगत ऐकायचं आहे. आयोजन तर खूप छानच आहे आणि ग्रामस्थ मंडळ कांबा यांचे आभार मानतो एंट्री भेटल्याबद्दल. मॅच साठी शुभेच्छा असतील. तर नक्कीच मॅच सुरू आहे. आपण नंतर नक्की त्यांच्याशी चर्चा करू. टॉस कपाऊस कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकलाय टीम वाहुली बस संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल तर KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाला इन्व्हाइट केले फॉर द बॅटिंग. जशी मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया आवाज. वेल्वेट व्हॉइस ऑफ वरप, कल्याणचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे शेरो शायरी के किंग प्रथम चव्हाण यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल खेळाच्या पुढील सत्रामध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला अंताडे अर्थात कालभैरव अंताडे, दुसऱ्या बाजूला पावशेपाडा असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. सलामीला आलेली जोडी आपण पाहू शकतो. एका बाजूला छगन, दुसऱ्या बाजूला अजय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पावशेपाडा संघाच्या बाजूने डिसिजन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान संपूर्ण व्यवस्थापन समितीचे खजिनदार अर्थात शुभम शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. तसेच युवराज शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दोघांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. बाउंड्री चेक केली जाईल तोपर्यंत नक्कीच एक महत्वाचा आज दिवस आहे.
आहे, कारण व्यवस्थापन समितीचे आयोजक अर्थातच विकास शेठ निश्चिते साहेबांचे भाचेश्री अर्थातच प्रियांश मुंडे जे सोनेली गावचे आहेत, बदलापूरला बिलॉंग करतात, त्यांचा आज पहिला वाढदिवस आहे आणि नक्कीच त्यांना आपण देऊया कांबाकर चषकाच्या माध्यमातून, विशेष करून मामांच्या अर्थातच विकास शेठ निश्चिते साहेब आणि निलेश शेठ निश्चिते साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला वाढदिवस आहे, वर्षात 365 दिवस, त्या 365 दिवसांपैकी एक असतो खास दिवस आणि तो खास दिवस म्हणजे आमच्या लाडक्या भाच्याचा वाढदिवस. प्रियांश मुंडे यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. नवे क्षितिज नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती राव आणि त्यांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राव. प्रियांश मुंडे यांना देऊया कांबाकर चषक, विशेष करून विकासजी निश्चिते आणि निलेशजी निश्चिते यांच्या माध्यमातून मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. ओव्हर टू बॉक्स. नक्कीच उल्लेख करत होतो, दोन सामने दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अंताडे, दुसऱ्या बाजूला पावशेपाडा. अंताडे संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, दुसऱ्या बाजूला पावशेपाडा संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे स्ट्रॉंग गोलंदाजी ची धुरा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू बॉडीला ब्रश होतोय, डॉट बॉल ची समाप्ती होतीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा, चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. एकंदरीत 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि या पहिल्या षटका यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी चेंडूफेकी केली जाते प्रवेशच्या माध्यमातून. अशा रीतीने पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी जी मात्र आपण पाहू शकतो, आमचे संतोष शेठ सुरोशे यांचे भाचे गणेश अम्मिवणे गणेश यांचा आज लग्न शुभ विवाह आहे. तर त्यांचा देखील आज शुभ विवाह आहे. त्यांना देखील आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. एका गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची आहे, जे आपण बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हे क्वार्टर फायनलच्या पर्यंतच मोजणार आहोत. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. त्यानंतर आपण काहीही ग्राह्य धरणार नाही आहोत. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण प्रवेशच्या माध्यमातून पाहिलं. मी पहिलेच म्हटलं होतं की गोलंदाजी चांगली आहे. स्ट्रॉंग पॉइंट पावशेपाडा संघाचं त्यांची गोलंदाजी आहे. 45 पर्यंत जरी त्यांची मजाल गेली तरी देखील सेकंड इनिंग मध्ये ते पुन्हा एकदा वर्चस्व गाजवू शकतात. आणि त्याच रीतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. दीपेश शाले बॉलिंग मार्क वरती स्पेलच्या पहिल्या, सांगी कोट्याच्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कडा एसटी रक्षक विकास यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन लागतोय. पहिला झटका 4 या आकड्यावरती. फलंदाज अजय सांबरे. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. क्षणचित्र जे मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत. कांबाकर चषक 2024 सीझन क्रमांक पहिलं पर्व पहिलं पाहायला मिळतोय. परंतु अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सायनाथ ठाकरे असतील, त्यानंतर विकास निश्चिते असतील, सागरदादा बनकरी असतील, त्यासोबत जर आपण पाहिलं तर आदेश पावशे असेल, योगेश मसोंडे असतील, त्यानंतर निरंजन सुरोश असतील, आमचे राम असतील, हार्दिक असतील. या सर्वांच्याच माध्यमातून अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. त्या सर्वांचंच प्रत्येक घटकाचं विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. विवेक असतील, चेतन असतील,
ऋतिक सुरुशी असेल, या सर्वांच्याच माध्यमातून अथक मेहनत आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळतीये. परंतु इथे हुक केलं जाते आणि बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून, सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार फलंदाजच्या बॅट मधून. आयोजन समितीचे ज्यामध्ये भागेश देखील आहे, ज्यामध्ये युवराज देखील आहेत, या सर्वांच्याच माध्यमातून अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. त्या सर्वच घटकांचं आपण मनापासून कौतुक करणार आहोत. इथे आपण पाहतोय चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळत असताना पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सन्मान देण्यास भाग पाडलाय. बॅकफुट वरती आले, फक्त बॅटचा फेस ओपन केला, ड्राईव्ह करण्यात आला, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. नक्कीच उल्लेख करेल उद्योजक समाजसेवक सन्माननीय संतोष शेठ सुरुश असेल यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून बघितली जाते. त्यांचं देखील मुलाचा हातभार सुमात्र या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यासोबतच नयनबाई संतोष सुरोशे यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील मनापासून असं कौतुक असेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक, बॉल चालले ऑन साइड रिजन मध्ये प्रवेश येतात. मिड विकेट वरून काऊ कॉर्नर रिजन मध्ये उचलतील, स्ट्रायकर एंड वरती फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. नक्कीच मांजरली गावातील उद्योजक समाजसेवक शरदत्ता घारे यांच्या माध्यमातून अंताडे संघासाठी सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थातच 3 चेंडूंवरती बॅक टू बॅक 3 षटकार लागले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि चौकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळी शफल झाले, रूम क्रिएट केलं आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून, सीमारेषा पलीकडे, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 आणि फलंदाज छगनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. स्क्रीन वरती आपण गाडा मालकीन पाहतोय, अद्विका कृष्णा ठाकरे आपल्याला पाहायला मिळते. ती देखील येणाऱ्या काळामध्ये एक मोठं नाव होईल यात काही शंका नसेल, कारण गाडा मालकीन आहे. अगदी कमी वयामध्ये तिचं देखील नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव भारत बैलाची मालकीन आहे. आणि त्यासोबतच नंद्या बैलाची देखील मालकीन आहे, जे बैलगाडा क्षेत्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतायत. त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक 2 समाप्त, 2 षटकांची समाप्ती, 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयाचं समीकरण येणारे 18 चेंडू, अजूनही 30 धावांची गरज असेल. विनंती आहे पावशेपाडा टीम, आपण टीम मेडल घ्यायचं नाहीये. पावशेपाडा टीम विनंती आहे, आपण टीम मेडल घेऊ नका. विकास दादा विनंती आहे, थोडस सहकार्य करा. आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत, त्यावेळेस टीम मेडल घ्या, परंतु आता टीम मेडल घ्यायचं नाहीये. थोडस सहकार्य करायचं. पंचांना विनंती, आपण टीम मेडल घेऊन देऊ नका. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. टीमची टोटल 15 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. आता समीकरण 18 चेंडू 30 धावांची गरज. म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे हरायचं नसेल तर लढावं लागणारे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दाखवाल, त्यावेळेस नक्कीच तुम्ही या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक कराल. कमबॅक करणं गरजेचे, अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच कधी हातातून सरकेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. बॉलिंग मार्क वरती प्रवेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. स्पेल मधील दुसरं सांघिक कोट्यातील या 30व्या षटकामध्ये सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रुपेश इंडिव्हिज्युअल 2 चेंडूंमध्ये 250चे स्ट्राईक रेटनी 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून देखील आलाय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक विनय पाहायला मिळतात, झालेत फंबल आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत. बॉल सीमा पार, लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा चौकार फलंदाज रुपेशच्या बॅट मधून.
19 धावा धावफलकावरती, 19 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो एका बाजूला संघ अंताडे, दुसऱ्या बाजूला पावशेपाडा. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल स्वतः प्रवेश येतोय, चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न आणि फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलंय. फ्लाय टू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. फलंदाज होईल बाद. लागतोय हात. दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या अंताडे संघाला, चेजिंग करणाऱ्या अंताडे संघाला 19 या आकड्यावरती. मास्टर विकेटचं पतन होतोय. नवीन फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच उल्लेख करेल सागर शेठ बनकर यांचं देखील, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते. अगदी मी पाहतोय मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते. त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक विक्रम देखील झालाय. 6 धावा धावून कंप्लीट केलेला पहिला विक्रम आपण पाहू शकतो या मैदानावरती. ते आणि भागेश यांच्या माध्यमातून कंप्लीट होत असताना इथे आपण पाहतोय भागेश याच्या माध्यमातून अजय साठी सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक साठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2222 रुपयाचं कॅश प्राइज जो मात्र अजय साठी आलेला आहे. भागेश शेठ सुरोश यांच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहतो यावेळेस देखील चूक होतीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅच सुटलीये आणि त्याचं रूपांतर चौकारमध्ये होतोय. बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं गोलंदाजीची चांगला गोलंदाजीचा तोफखाना. तर रोहित शेठ सुरोश यांच्या माध्यमातून देखील अजयसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 षटकार मारले तर 3333 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अजय वरती बोली आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने वाढत असताना क्रेज आहे अजयची. सध्या मार्केटमध्ये चर्चा अजयची पाहायला मिळते. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. छगनच्या बॅट मधून मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा कंप्लीट होते. प्रवेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती, परंतु क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून त्याला कुठेतरी साथ मिळत नाहीये. या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण झालं होतं विनयच्या माध्यमातून आणि 2 चौकार जे मात्र आपल्याला लागताना पाहायला मिळाले. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. म्हटलं जातं की साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. इथे पाहतोय छगनच्या माध्यमातून 9 चेंडूंमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय 2 चेंडूंमध्ये 1 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सध्याच्या स्थितीला अजयच्या माध्यमातून आणि त्याला अनुषंगून 3 षटकांचं वाजवी समाप्त. 26 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू 19 धावेची गरज असेल. काल भैरव अंताडे या संघाला या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये होतो. ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधी असेल डीजे ऑपरेटरला.
3 षटकांची समाप्ती, 26 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला मॅच 50-50 होत असताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये दोन्ही संघ फ्रंट फूट वरती येण्याचा प्रयत्न करतील. हा षटक खरं तर प्रतिबिंब असेल दोन्ही षटकांसाठी, कारण इथून 5 ते 6 धावा आल्या. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये 13 ते 14 धावा पाहायला मिळाल्या तर चेजिंग करत असताना कुठेतरी प्रेशर निर्माण होऊ शकेल बॅटिंग करणाऱ्या संघावरती. परंतु इथून एक मोठा फटका आला, डबल ट्रिपल आपल्याला पाहायला मिळाली तर मात्र फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळेल असं मात्र बॅटिंग करणारा संघ. बघूया गोलंदाजी करणारा संघ किंबहुना फलंदाजी करणारा संघ कुठला संघ इथून वर्चस्व गाजवेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतील. स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील या 4थ्या षटकामध्ये यश पाहायला मिळतात. विकास भुईर आपल्याला पाहायला मिळतील, कॅप्टन आहेत. ईस्टर्नच्या मागे यष्टीरक्षण करत असताना सामन्यामध्ये कलाटणी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. नवीन खेळाडूंना संधी देत असताना अगदी चांगल्या संघांचे इथे स्वप्न मोडीत काढण्याचं काम या संघाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. इथे खुलवर टप्प्याचा चेंडू होता, ट्राय करायचो अजयला, परंतु चेंडू ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. येणारे 11 चेंडू 19 धावांची गरज. या 5 चेंडूंवरती 2 मोठे फटके लागले तर बॅटिंग करणारा संघ वर्चस्व गाजवू शकेल. परंतु 2 ते 3 विकेट्स पडले, एखाद डॉट बॉल आलं तर मात्र पावशेपाडा संघ इथून वर्चस्व गाजवेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, कुठलाही फिल्डर नाहीये वॅकेट एरिया मधून. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार पाहायला मिळेल अजय सांबरेच्या बॅट मधून. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतील आपल्याला साईनाथ ठाकरे, ज्यांच्या माध्यमातून अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. त्यांच्यासोबत प्रसन्न चव्हाण देखील आहेत. या स्पर्धेचे प्रमुख घटक म्हणून या दोघांकडे देखील पाहिलं जाते. सातत्याने आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. संघ प्रॉपर येत आहेत की नाही, संघांना कॉलिंग टाइम दिला जातोय, त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं जाते. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. 31 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 10 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. इथे कॅचची संधी होती, कॅच जी मात्र सुटली आहे. तोपर्यंत झाल्यात कंप्लीट धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ, हा समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. कारण ज्या वेळेस कॅच सुटली त्या वेळेस इतिहास झालाय. रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा, बनला इतिहास. ब्रेन लाराची कॅच सुटली 400 धावा, बनला इतिहास. मॅक्सवेलची कॅच सुटली वर्ल्ड कप मध्ये, त्यांनी 200 धावा बनवल्या, बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस सुटल्यावरती आपण सातत्याने त्यावरती इथे आपण पाहतोय पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. वाघाची शिकार केली जाते. मॅचची गोल्डन विकेट कॅरी अजय सांबरे. बॅक टू दी पवेलियन. बाद व्हावं लागते. नवीन फलंदाज सुधीर आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान स्वागतम सुस्वागतम सहर्ष सुस्नेह असं स्वागतम खांबा गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय निलेशदादा निचिते साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. ज्या वेळेस टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खांबा गावाचा विचार केला जातो त्यावेळेस योगेश बनकरी असतील, त्यानंतर निलेश निचिते असतील, हे आदराने नाव आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये वाखण्य जो कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे
एक धाव कंप्लीट होतील. एक बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 35. 35 धावा धाव फलकावरती नक्कीच उल्लेख करत होतो निलेश दादा निश्चित साहेबांचं. अगदी मी म्हणेल आज मी समालोचन करतोय तर त्यामध्ये मोठं वाटा जो मात्र कांबा गावाचा आहे, कारण कांबा गाव नसतं तर कदाचित मला संधी मिळाली नसती आणि आज जे मी काय आहे ते मी नसतो. ज्यामध्ये खांबा गावाचा विचार केला तर आदेश पावशे असतील, त्यानंतर कार्तिक भुईर असतील, पवन जाधव असतील, हिरामन खरकर असतील, शुभम खरकर असतील, या सर्वांचीच प्रमुख उपस्थिती होती त्या कमिटीमध्ये, ज्यांच्या माध्यमातून मला पहिल्यांदा संधी मिळाली होती खांबा प्रीमियर लीग मध्ये. त्यांचं देखील विशेष असं आभार असेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल आलाय, प्रवेश करणार नाही कुठली चुकी. अजून एका विकेटचं पतन. बडी मछली जाल में जाळं बिनलं गेलं होतं आणि त्यामध्ये इथे अटकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय छगन. या मॅचची प्राइजलेस विकेट अर्थात छगन बॅक टू दी पवेलियन. संघात दुसऱ्या बाजूला अंताडे असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान अरुण शेठ येवळे जे की खांबा गावातील उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. विनंती अरुण दादा या आपण व्यासपीठावरती. अरुण शेठ येवले साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती आहे अरुण दादा आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. 35 धावा धाव फलकावरती 6 चेंडूंमध्ये 10 धावेची गरज. एका बाजूला संघ अंताडे पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पावशे पाडा पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. यू विन यू लूज इट डझंट मॅटर इन द गेम ऑफ क्रिकेट. परंतु तुम्ही कशी कामगिरी करतायत, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध कसं करतायत हे महत्वाचं आहे. त्यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 36 या आकड्यावरती येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 9 असं समीकरण पाहायला मिळतोय. एक उभरता सितारा म्हणून पाहिलं जातं ऋषिकेश कडे. साहिल ऋषिकेश असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रवेश देखील पाहायला मिळेल. हे यंग टॅलेंटेड खेळाडू सातत्याने आपण पाहत असतो. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आलंय आणि बॉल निघून चाललाय काव कॉर्नर. सीमारेषा पलीकडे अगदी फुग्यातून हवा काढावी अशी या षटकाराने या मॅच मधून हवा काढलेली पाहायला मिळते. पावशीपाडा संघाच्या बाजूने आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला ही मॅच झुकली होती, परंतु आता अंताडे संघाच्या बाजूने ही मॅच झुकलेली पाहायला मिळते. बॉल सीमा पार षटकार येतोय आणि आता समीकरण येणारे 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 44 धावा धाव फलकावरती स्कोर लेवल. परंतु स्पर्धेचा नियम ड्रेसिंग कंपल्सरी, चेजिंग कंपल्सरी, त्यामुळे येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये कंपल्सरी 1 धावेची गरज अंताडे संघाला असेल. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय आणि एक धाव झाली कंप्लीट
अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय कालभैरव अंताडे या संघाने. अभिनंदन कालभैरव अंताडे. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत. विकास दादा भोईर असतील, प्रवेश असेल, ऋषिकेश असेल, साहिल असेल, या सर्वांना शुभ सन्मान जो मात्र अरुण शेठ येवले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व म्हणून अरुण शेठ येवले यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं देखील विशेष असं आभार असेल. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. एक डॅशिंग आणि डायनामिक अशी पर्सनॅलिटी त्यांची देखील आहे. त्यांचं देखील गोड असं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण शेठ येवले आपल्याला पाहायला मिळतील. आज जर आपण पाहिलं तर 8 मातबर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारी मॅच वाहुली ब विपक्ष KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली असे 2 मातबर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जयेश याची देखील उपस्थिती पाहायला मिळते.